जत्रा आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर अंगणेवाडी जत्रा आणि त्याच्यानंतर कुणकेश्वर या 3 मोठ्या जत्रा आहेत. मात्र आज प्रमुख दिवस आहे. अंगणेवाडी कुटुंब सज्ज झालेलं आहे. तुम्ही सुद्धा सज्ज व्हा. पहिली मॅच कालचा दिवस, पहिली मॅच कोण विसरेल. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार आला होता. हा सुद्धा कालचा इतिहास आहे. तो इतिहास आज घडेल का बघूया. हीच गंमत आणि जमत कमाल आणि धमाल. संकेतजी पाटील आमच्या जोडीला आहेत. थोडंसं मजा येईल का आज कॉमेंट्री बॉक्समध्ये. काहीतरी वेगळं ऐकायला तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. JR दहिसर या संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून सगळ्यात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. संकेतजी काल सांगितलं होतं बघा, इट इज अ कॉन्क्रीट विकेट. फार टणक आहे आणि सूर्याची उष्ण किरण जर बघितले तर ते किती तापते आणि पेस गोलंदाजासाठी तर ही विकेट किती लाभदायक. कालचा दिवस दाखवला पेस गोलंदाजाने आणि मॅच सुद्धा मस्तपैकी झाल्या. गोडदेव आणि मुर्दा समोरासमोर आले होती. गोडदेव हरली. नंतर मुर्दा संघ जो इतका स्ट्रॉंग होता मात्र क्वार्टर फायनलला कुठेतरी कमी पडला असं म्हणायला हरकत नाही. मात्र बघायचं आहे क्रिकेटमध्ये हीच तर मजा आहे. कोणतरी हरणार कोणतरी जिंकणार. आयुष्यामध्ये बघा कधी कधी काहीतरी जिंकण्यासाठी संकेत पाटीलजी काहीतरी हरावं लागतं. आमचे संपूर्ण कुटुंब, आमचे डीजेवाले, आमचे ऑपरेटर, आमचे यूट्यूब, आमचे स्कोरर, आमचे अंपायर हे कुटुंब आहे आणि आमचं सगळ्यात मोठं कुटुंबात सज्ज झालेलं आहे. कुटुंब एकत्र असलं तर माणूस अख्खं जग जिंकू शकतो. ही स्पर्धा काय आहे. नेहमी एकत्र राहा, आनंदात राहा, दुसऱ्याला हसवत राहा एवढंच आम्ही सांगणार. चला 5 षटकांचा सामना. तुमचा एक एक खेळाडू वारंवार आम्ही सांगणार नाही. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला पाहिजे. चला फर्स्ट इनिंगसाठी मी इकडे इन्व्हाइट करतोय पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई असून दे, मीरा भाईंदर असून दे आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असणारा माझा सगळ्यात आवडता समालोचक सन्माननीय संकेत पाटीलजींना मी इकडे फर्स्ट इनिंगसाठी इन्व्हाइट करतोय. वेलकम. गुड मॉर्निंग सर. धन्यवाद धन्यवाद सर. चला वळूया पहिल्या सामन्याकडे. पाणजू चॅम्पियन्स ट्रॉफी नवतरुण स्पोर्ट्स पाणजू यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेली ही ट्रॉफी. JTCचं लाईव्ह टेलिकास्ट सर्व काही सज्ज आहे आणि आमचे पंच देखील सज्ज झालेत. पहिला सामना आजच्या दिवसातील जय श्रीराम उत्तन वर्सेस JR दहिसर. स्ट्राईक एंडचा बॉलर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अनुराग येतोय. स्टायलिश गोलंदाज आहेत. अनुरागची चांगली गोलंदाजी मागच्या काही स्पर्धांमध्ये सातत्याने पाहू शकलोय. पहिलं पॉवर प्लेच्या षटकाचा इशारा झालाय पंचांकडून. स्ट्राईक एंडला बॅटर आहे मॅकमिलन तर नॉन स्ट्राईक एंडला डेन्झिलला प्रमोट करण्यात आलंय. एक वेगळा विचार असेल आणि खास करून आपण बघतोय या विकेटच्या एकाच बाजूने गोलंदाजी होणार आहे आणि त्यामुळे निश्चितच मोठी फटकेबाजी आजच्या दिवसात असेल. कालच्या दिवसाचा उच्चांक किती होता हे मला माहिती नाही मात्र त्याची विषयी चांगली माहिती निश्चितच आपण बघतोय या नितीन आळवे सर आपल्यापर्यंत पोहोचवतील. मात्र पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. 11 वाजून आतापर्यंत 27 मिनिटं झाली आहेत. पहिला चेंडू आजच्या दिवसातील अनुराग वर्सेस मॅकमिलन. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. ऑन साइडला टॅप केलाय. क्लासिक शॉट आणि पहिल्या चेंडूवर इथे आलाय खणखणीत चौकार. जय श्रीराम चौकार. थँक्यू. काय सुरुवात झाली. काल देखील अशी सुरुवात झाली होती. पहिल्या चेंडूवर चौकार आणि आज देखील पहिल्या चेंडूवर चौकार मॅकमिलन. यावेळेला मात्र हा चेंडू टप्पापर्यंत हलकासा बाहेर कट झालाय आणि थोडासा जर बघितला तर टेक ऑफ देखील घेतलाय. सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटची हीच तरी खरी खासियत असते. इथे गोलंदाजाला या खेळपट्टीकडून मिळवायचं असतं. जर तुम्ही फक्त प्लेन गोलंदाजी केलीत तर तुमच्यावर मार पडेल. मात्र काहीतरी मला मिळवायचं आहे या उद्देशाने गोलंदाजी केलीत तर निश्चितच तुम्हाला काहीतरी मिळेल आणि तो चेंडू इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टेक ऑफ केला होता मात्र यावेळेला बॅटचा फॉलो थ्रू बघा. हाय अँड हँडसम चेंडू जर बघितला तर आउट ऑफ द पार्क आहे. मॅकमिलनचा तडाखा आलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. काय अफलातून स्ट्रोक होता. एरियल रूट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की चेंडूवर तो स्वार झाला होता.
पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, हा मोठा वाईड आहे, हा मोठा वाईड आहे. एक वॉर्निंग सुद्धा दिली जाईल. इथे थोडंसं अनुराग जास्त आणि जास्त शोल्डर यूज करण्याचा प्रयत्न करतोय. मगाचा चेंडू देखील त्याच दर्जाचा होता, मात्र मॅकमिलन एक फ्लातून हुकचा फटका दाखवला, तो म्हणजे आपण बघतोय डीप स्क्वेअर लेग रिजनला. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झालेत त्या 10, चेंडू संपलेले 11 धावा झालेत आणि एकूणच चेंडू संपलेत ते म्हणजे 3. पहिल्या षटकात तडाखा दाखवायचा आहे, पहिलं कॉन्टेस्ट आम्हाला जिंकायचं आहे. हा एक अतिशय आवेश आहे. लो फुलटॉस डिलिव्हरी होती, हलकस बॅट चाडून गेले किंवा काय. येस येस, पंचांचा इशारा येतोय, एक धाव इथे मिळेल. मात्र मॅकमिलन नाखुश असेल, कारण या चेंडूवर देखील धावा येऊ शकल्या असत्या, हा विचार होता. एनिवे ती वेळ संपली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 12 धावा. मात्र एक आकर्षक सुरुवात नितीन सर. हो येस इट इज अ नो डाऊट. मॅक्यू बद्दल तर काय बोलू. आत्ताच 2022ला चिपळूणला मी कोथलूकला जेव्हा कॉमेंट्री करण्यासाठी होतो तेव्हा 1 साइड बॅटिंग केली होती. बघा हे कसं, हे चक्रीवादळ नाही, ही सुनामी आहे सर. नेक्स्ट बॉल डेंझिल साडे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. इथे जर बघितलं तर अपील झालाय, उचलून धरलाय. डोंट आर्ग्युमेंट प्लीज. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो, एकच धाव. षटक मात्र इथे संपतंय. या एका धावेने संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. 13 धावा, 1 गडी बाद. कालचा दिवसात जे काही घडलं होतं तो इतिहास झालाय, मात्र आजचा दिवसात देखील इतिहासाच्या पानावर असेल आणि हीच गोष्ट कदाचित आपल्याला पाहायची आहे. लेट्स सी. पहिले षटक संपले, पॉवर प्लेचं 13 धावा आले नितीन सर. हो येस, संकेतजी जर बघितलं गेलं कालचा दिवस टिवरी सारखा प्रताप सारख्या गोलंदाजाला पहिल्या षटकामध्ये 21 धावा केल्या आणि त्यांच्या 2 षटकामध्ये 42 धावा केल्या. तर हा सगळा रेकॉर्ड आहे. सुरुवात चांगली आहे, तऱ्हाची सरासरी मेंटेन ठेवलेली आहे. मात्र वेळ तुमच्याकडे किती आहे? 22 मिनिटं. 22 मिनिटामध्ये 4 षटकं टाकून झाली पाहिजे, नाहीतर एक खेळाडू आतमध्ये येईल. जरी 5 षटकांचा सामना असला तरी हे नियमावली आहे, लक्षात ठेवा. आणि जिथपर्यंत मला वाटतं तिकडे जिथपर्यंत मॅक्यू मला वाटतं आहे तिथपर्यंत काही सांगू शकत नाही, कारण वारा आहे. समोर दृश्य बघा, असं वाटतं का डरबनला मस्तपैकी ट्रेन चाललेली आहे. हिरवीगार झाडं आहेत, आजूबाजूला शक्तिपीठ आहेत, खाडी आहे, समुद्र आहे आणि मस्त बघा एका साईडला मीरा भाईंदर आहे, दुसऱ्या साईडला नायगाव आहे, वसई आहे. तर चांगलं क्लायमेट आहे संकेतजी. हे आयलंड आहे आणि आयलंडची एक विशेषता असते, लक्षात घ्या. इथे येणारा प्रत्येक माणूस प्रेमात, म्हणून त्यासाठीच मी JR दहिसरला प्रश्न विचारला की तुमचा प्रवास किती सुंदर होता. तो म्हणाला येस मजा आली आम्हाला बोटीतून येताना. कारण बऱ्याचदा आपण बघतो मुंबईसारख्या ठिकाणी राहत असताना आपल्याला वारंवार ट्रॅफिकमधून जावं लागतं, मात्र इथे येताना एक वेगळा आनंद आहे आणि तो आनंद आमच्या खेळाडूंना देखील होतोय. चला वळूया पुढच्या षटकाकडे. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे वरुण. एका बाजूला 9 तरुण तर दुसऱ्या बाजूला आता वरुण आलाय. नेक्सन पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आहे. धावसंख्या 13 आहे. जय श्रीराम उत्तन वर्सेस JR दहिसर. फुलपीच डिलिव्हरी आहे, चांगला फटका, अतिशय चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. मात्र इथे आपण बघतोय का रिजन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पुन्हा एकदा एकच धाव. मात्र एक गोष्ट चांगली करतोय नेक्सन की वारंवार स्ट्राईक रुटेड होईल या गोष्टीकडे लक्ष घालतोय. डेंझिल बाद झाल्यानंतर कुठेतरी येणाऱ्या वन डाऊनच्या खेळाडूला एक जबाबदारी असते की धावफलक खालता ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की समोरचा जो बॅटर आहे, ओपनर बॅटर आहे, त्याच्या कमिटमेंट नुसार वागणं ही चांगली कामगिरी म्हणेन मी नेक्सनची. वरुण वर्सेस मॅकमिलन. फुलपीच डिलिव्हरी आहे,
इथे पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे हे दर्शवतात पंच मॉन्टी घोडेकर. प्रयत्न आहे इथे थोडंसं प्लॅनिंग करावं लागेल, कारण वाटतं तितकं सोपं नाहीये. बऱ्याचदा धावा होतात, बऱ्याचदा धावा होत नाहीत, मात्र ते करण्यासाठी जो एक क्लास लागतो, जो दर्जा लागतो, तो दर्जा मात्र बॅटरकडे नक्कीच आहे. मात्र वरूनचं कौतुक करीन. मगाशी आपण बघितलं की अनुराग वारंवार गोलंदाजी शॉर्ट ऑफ लाईन गोलंदाजी करत होता, मात्र इथे वरूनचे दोन्ही जर चेंडू बघितले तर ते बरोबर क्रीज मध्ये लँड होत आहेत. याचाच अर्थ काय तर बुंदा चेंडू. आपण MRIचा जेव्हा चेंडू हाताळायचो त्यावेळेला बुंदा चेंडू हा प्रसिद्ध होता. आता आपण बघतो ब्लॉकरमध्ये किंवा यॉर्कर किंवा एकूणच आपण सबमरीन डिलिव्हरी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करतो, मात्र बुंदा डिलिव्हरी हे प्रसिद्ध होते. काय म्हणाल नितीन? येस, कारण ओल्ड इज गोल्ड क्रिकेटमध्ये भरपूर काही आम्ही बघितलेलं आहे. मात्र हा एक चेंडू असा आहे ज्याला क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं आणि तोच वरूननी काम केलं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जर बघितलं तर एक वेगळा फटका बघायला मिळतोय. कदाचित धावा इथे मिळतील नक्कीच. फ्लो बॅटचा अप्रतिम होता. ही खासियत आहे मॅकमिलन गोल्डची. आलाय नवतरुण स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. अफलातून हँड कॉर्डिनेशन इथे पाहायला मिळत आहे. मॅकमिलनची ही खासियत आहे, चेंडूवर हुकूमत गाजवायची आणि आपले विविध फटके जगाला दाखवायचं. ही खासियत आहे मॅकमिलन गोविंदची. यावेळेला लो फुल टच डिलिव्हरी आणि क्रीजचा अफलातून वापर आणि हा स्लॉक स्वीपचा अप्रतिम फटका. आलाय दमदार चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. परतावं लागेल या सामन्यामध्ये, त्यासाठी वरुणला चांगली गोलंदाजी करावी लागेल. नेक्स्ट बॉल. हो यावेळेला मात्र इथे परतावं लागेल. अगोदर शफल केलं, त्यानंतर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणी ऍडजस्टमेंट स्ट्रोक साठी गेले. चेंडू मात्र मूव्ह होतोय टप्पापर्यंत स्लाइड एज आणि यष्टिरक्षकाने चूक केली नाहीये. मॅकमिलन गोविंदला परतावं लागेल. मागच्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या, मात्र यावेळेला त्याची विकेट आली आहे आणि हे कमबॅक आहे. चॅलेंज दिलं होतं, चॅलेंज स्वीकारलं आणि त्यावर करामत केली आहे. विकेट डाऊन. आहेत आणि आज शनिवारचा दिवस आहे, हनुमानाचा गदर तर होणारच. मात्र इथे आपण बघूया, पहिला फलंदाज बाद झाला, धावसंख्या 12 होती. दुसरा फलंदाज बाद झाला, धावसंख्या 24 आहे. म्हणजे 12 धावाच्या अंतरावर इथे फलंदाज बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय 22 शेलार. अजून एक चांगला बॅटर. बॅटिंग लाईनअप मोठी आहे, मात्र धावा कराव्या लागतील. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, अनप्लेएबल डिलिव्हरी आहे. ही अनप्लेएबल डिलिव्हरी आहे. वारंवार मगाशी चेंडू जर भिजले तर वर पिच केले गेले होते, मात्र हा शेवटचा बॉल होता. माझ्याकडे संधी आहे 1 बाउन्सी आणि त्याचा अतिशय योग्य वापर तिथे गोलंदाज वरुणने केलाय. गुड बॉलिंग. एक चौकार एक षटकार या षटकामध्ये आला जरूर, मात्र मॅकमिलनची मोठी विकेट घेऊन गेलाय. त्यामुळे या 2 षटकामध्ये धावसंख्या आहे ती म्हणजे 24. सरासरीकडे लक्ष घातलं तर 12 धावा प्रति षटका मागे. मात्र तरी सुद्धा या सामन्यामध्ये अजून जे कॉन्टेस्ट आहे ते जिवंत आहे. काय म्हणाल? हो यस, कारण बघा 12ची सरासरी आहे, 24 धावा इकडे झालेल्या आहेत. कालचा दिवस बघितला इकडे 80-85 झाला, तो सुद्धा चेस झाला. तर कधी कधी काय होतं, जर तुमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे
कमी स्कोर झाला तरी चालेल, जर अटॅक चांगला आहे तर मॅच रंगतदार होणार. मात्र हे मैदान का प्रसिद्ध आहे मी सांगितलं ना का 20-25 वर्ष आम्ही जवान का झालो, तर सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. असं कुठचा क्रिकेटर नाही जो या मैदानावर येऊन गेला नाही. मॅचलेस 11चा तर भन्नाट रेकॉर्ड इकडे आहे. उमेश मांजरेकर सरांच्या बॅटमधून आलेले षटकारवर षटकार. तर अंपायर सिग्नल पॉवर प्ले षटक आहे, लक्षात ठेवा. 5 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्ले कंपल्सरी आहे आणि दुसऱ्या आणि चौथ्या षटकाच्या मध्ये तुम्हाला पॉवर प्ले घ्यावा लागेल, थोडंसं सिग्नल द्यावं लागेल. मात्र बघायचं आता 2 षटकं झालेली आहेत. मॅकोकडून अपेक्षा जास्त होत्या. विजयाचा शिल्पकार बघा, जेव्हा तुम्ही सुरुवातीला येता आणि शेवटपर्यंत ठाण मांडून राहता विकेटवर आणि जेव्हा चांगला स्कोर तुमच्या बॅटमधून येतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या जातात. पुन्हा एकदा तिसरं षटक इकडे घेऊन येतोय गोलंदाज प्रतीक. प्रतीक येतोय गोलंदाजी मार्कवर. निक्सन पाडेल पॉवर प्लेचे षटक कॅपिटलाइज करेल का? यावेळेला आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी, नो बॉल घोषित केलाय. चेंडू मात्र आय थिंक सीमा रेषा पार आहे. नो बॉल प्लस 4 धावा सर ना, नो बॉल प्लस 4 धावा, 5 धावा फलकावरचा हा बोनस आहे. हा बोनस आहे शनिवारचा बोनस. येस संकेत पाटील जी, मला माझीच मॅच आठवते. मला वाटतं तुम्ही सुद्धा होते कॉमेंट्रीला. 2 बॉल 17 रन पुणे डिंगडॉंग. गोलंदाजीने एक चूक केली, वाईट टाकला, चौकार गेला. 2 बॉलला 2 सिक्स मारल्या. 2011 तर त्या क्षणाची खरोखर आठवण झाली इकडे. कारण बघा, कारण एवढं पेस गोलंदाजी तुम्ही करताना, कारण सगळ्यात प्रथम तुमच्याकडे काय पाहिजे. ऑस्ट्रेलियाचे महान तेज तर्रार गोलंदाज डेनिस लिली सरांनी काय सांगितले, हेच गोलंदाजी करताना सगळ्यात प्रथम तुमचा रनअप, तुमची ॲक्शन आणि तुमचा टप्पा हा चांगला पाहिजे, तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. तर काहीतरी चर्चा चालू आहे तिकडे. येस नो बॉल आहे, नो बॉल आहे. लक्षात घ्या, आम्ही देखील चेक Sir. केलं आहे. डोंट आर्ग्युमेंट. कशाला एक्सप्लेनेशन देत आहे? चला तुम्ही या तुमच्या जागेवर या. तुम्ही डिसिजन दिलेले आहे ते सांगण्याची गरज नाही. ते आम्ही चेक केलं, बघितलं. अंपायर तुम्ही या जागेवर या प्लीज. चर्चा करण्याची काय गरज नाही. खूप लांब टाकलाय त्याने तो चेंडू. आणि एकतर आउटसाइड लेग स्टंप म्हटलं तर म्हणजे प्रश्नच येत नाही. एकतर वाईट आणि लाईन जर थोडी जरी अक्रॉस झाली तर नो बॉल भेटणार. प्रतीकचा पहिला चेंडू आपण बघतोय अनधिकृत ठरतोय आणि या 5 धावा जी धावसंख्या 24 वर होती ती आता 29 वर उडी घेते. मग अशी हनुमानाचं नाव घेतलं आणि हनुमान उडी. यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडू, जर बघितला तर फाईन लेग रिझन ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी. मोठा फटका, 4 धावा पहिल्याच अधिकृत चेंडूवर आले. तब्बल आणि तब्बल 9 धावा. नेक्स्ट बॉल पण एकदा उडवायचा होता. डाऊन द लेग चेंडू गेलाय किंवा काय? लेट्स सी द अंपायर डिसिजन. एक्झॅक्टली घडलंय काय? हा वाईड आहे, डाऊन द लेग वाईड आहे. अवांतर धाव लागोपाठ अजून अवांतर धावा येताना दिसत आहेत. त्यामुळे संघाची धावसंख्या आता 35 जवळ गेली आहे. या षटकात धावा येत आहेत. कुठेतरी पॉवर प्ले आम्ही का घेतलाय हे दाखवताना निश्चितच आपण बघतोय इथे जयश्राम उत्तमचे बॅटर, तर दुसऱ्या बाजूला पॉवर प्ले मध्ये चुकीची कामगिरी आहे. कारण एक तर तुम्ही राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताय. चेंडूला मुवमेंट आहे आय नो, मात्र चेंडू कंट्रोल करणं हे तुमच्या हातात आहे. कुठेतरी लाईन अँड लेंथ मध्ये सुधारणा करावी लागेल. येस नितीन सर. हो येस, कारण मी सांगितलं ना या अगोदर काय सांगितलं का, डेनिस लिली सरांनी काय सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही वेगवान गोलंदाजी करता तर तुमच्याकडे नुसता वेग नाही, नियंत्रण पण पाहिजे, लाईन आणि लेंथ सुद्धा पाहिजे. नेक्स्ट बॉल. हा चांगला चेंडू आहे, मात्र टोलवला देखील तितका चांगला चेंडू. 1 बाउन्स सीमा रेषा पार आलाय. खणखणीत पाणजू चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. इथे जर बघितलं पुन्हा एकदा लाईन जर बघितली तर मिडल अँड लेग वर आहे आणि कदाचित ही लाईन चुकीची आहे.
खास करून या मैदानाचा विचार करता एक तर तुम्हाला तिथे प्रोटेक्शन नाहीये आणि त्यानुसार जर तुम्ही गोलंदाजी करताय म्हणजे कुठेतरी सदोष तंत्र आहे, म्हणजे तुमच्या तंत्रावर कुठेतरी दोष उत्पन्न होतील. हा वेगवान चेंडू आहे. इथे लाईन जर बघितली तर निश्चितच आपण बघतोय आउटसाइड ऑप्शन होती, मात्र इथे एक्झॅक्टली घडलंय काय, हा कॉल देण्याची गरज होती का, कारण धावा येत होत्या आणि समोरच्या संघाला विकेट तुम्ही बहाल केलंय. परतावं लागतंय तिथे भावेश शेलारला. आतापर्यंत चांगली कामगिरी होत होती या षटकामध्ये, मात्र ही विकेट आली आहे. कहाणी में ट्विस्ट. तर किंगस्टार उत्तन आणि अम्मू 11 मीरा रोड कंपल्सरी तुम्हाला एक इनिंग संपल्यानंतर 2 मिनिटाच्या आतमध्ये टॉस बॉक्समध्ये यावं लागेल. 42 नियमामधला हा आणखीन एक नियम आहे. वारंवार दोन्ही कॅप्टन्सना मी विनंती करतोय, किंगस्टार उत्तन आणि अम्मू 11 मीरा रोड एक इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये या प्लीज. विकेट डाऊन झाले. नवीन बॅटर रायनल इथूर मैदानाच्या आतमध्ये. अजून एक हँडी प्लेअर, अतिशय चांगला क्रिकेटपटू आहे. बॅटिंग देखील काही सामन्यामध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीने दाखवतो, त्यामुळे त्याचं कसब इथे नक्कीच दिसेल. कारण एक षटक जर बघितलं तर तिसरं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या म्हणजे 39. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. इथे बॅकफुटला खेळले जरूर. हा स्ट्रोक कंप्लीट करताना थोडासा उशीर झालाय, मात्र इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक झालाय, कारण आउटफील्ड जर बघितली तर तितकीशी सोपी नाही आहे. प्रयत्न करावे लागतील इथे क्षेत्ररक्षकांना. तरी सुद्धा या 2 धावा, या महत्वपूर्ण 2 धावा. धावसंख्या 40च्या पलीकडे 41. चांगला बॅटल पाहायला मिळेल. कारण लक्षात घ्या, हे दोन्ही संघ जर बघितले तर निश्चितच आपापल्या विभागातील अतिशय दिग्गज संघ आहेत. JR दहिसर मागच्या काही सामन्यामध्ये सातत्याने अतिशय चांगली कामगिरी करतोय. मालवणीच्या एकूणच गावामध्ये देखील त्याची अफलातून कामगिरी आम्ही पाहू शकलो. ओ व्हॉट अ शॉट, टायमिंग अफलातून होता. एफर्टलेस फटका रायनल इथूरच्या बॅट मधून. चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. होता ग्रेट शॉट. यावेळेला पाहिलं आणि चेंडू लेफ्ट करून दिला. मात्र हा चेंडू बरोबर त्या पॉपिंग क्रीज जी रिटर्न क्रीज आहे त्या रिटर्न क्रीजच्या आतून आहे, त्यामुळे इथे हा चेंडू निर्धाव जाईल. मात्र या षटकाने जी कमाई केली आहे ती अफलातून आहे. 2 षटकात धावसंख्या 24 होती. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दिसते ती म्हणजे 47, म्हणजे तब्बल 23 धावांची कमाई. ही डबल वसुली आहे सर. हो यस, कारण बघा, कारण 2 षटकामध्ये जर बघितलं तर 12ची सरासरी होती आणि या षटकामध्ये जर बघितलं तर तब्बल 23 धावा इकडे आलेल्या आहेत. कालचा दिवस बघितला तर एका षटकामध्ये 28 धावा आल्या होत्या. आता या 23 क्रमांक दुसऱ्यावर हे षटक आहे असं म्हणायला हरकत नाही. बघायचं आहे, दोन्ही फलंदाज मस्तपैकी चर्चा करत आहेत. पहिली मॅच गरमागरम होईल का, सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला माहिती पडेल. मात्र एक इनिंग झाल्यानंतर किंगस्टार उत्तन आणि अम्मू 11 मीरा रोड, बघा वारंवार सांगतोय, एक इनिंग झाल्यानंतर तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये टॉस बॉक्समध्ये यावं लागेल. मात्र या एकूणच इनिंगची अजून एक आयरनी असं जर मला विचारलं तर मी अजून सांगेन, इथे अजूनपर्यंत स्क्वेअर ऑफ द विकेट किंवा आउटसाइड ऑप्शन, इथे ऑफ साइडला एकही फटका आलेला नाहीये. जेवढ्या धावा आलेत ना त्या सगळ्या धावा आपण बघतो ऑन साइडला इथे पाहायला मिळतात. ही आयरनी आहे. नेक्स्ट बॉल. चेंडू खाली राहिलाय. अपेक्षा केली होती, मात्र हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे. वाईटचा इशारा. संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले. सरासरी जर बघितली तर निश्चितच 3 षटकाच्या समाप्तीनंतर ही 16 धावा प्रति षटका मागे दिसते. त्यामुळे जयश्राम उत्तम संघ अफलातून कामगिरी करतोय. तितकाच चांगला सपोर्ट इथे JR दहिसर सुद्धा देतोय, कारण आतापर्यंत ज्या अवांतर धावा आलेत ना त्या अवांतर धावेने देखील भरपूर मोठा फरक या सामन्यामध्ये पडलाय. नेक्स्ट बॉल. गुड शॉट. नेक्सन पाडेल. आता मात्र ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा दिसतोय. 6 धावा जर रायनल करू शकतोय तर मी का नाहीये. आलाय षटकार.
संघांना आमंत्रण, त्यानंतर निश्चितच आपण बघतोय चांगल्या चांगल्या एकूणच मान्यवरांची उपस्थिती देखील इथे पाहायला मिळते. यावेळेला इथे जर बघितलं तर स्लाइड दिसून आलंय, कमबॅक केलं इथे पुन्हा एकदा गोलंदाज अनुराग पहिल्या चेंडूवर आला षटकार, त्यानंतर इथे विकेट आणि इथे परतावा लागेल ते म्हणजे निक्सन पाटीलला. कॅप्टन बॅक टू पॅव्हलियन, विकेट डाऊन. काय अफलातून साऊंड सिस्टम आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आवडलाय तो म्हणजे माईक सिस्टम. आवाजाचा फ्लो टेक्स्चर अतिशय चांगल्या पद्धतीने जात आहे, त्यामुळे मजा येते. थँक्यू व्हेरी मच डीजे जयेश, चांगली साऊंड सिस्टम. लिनस येते नवीन बॅटर, अजून एक चांगला खेळाडू जय श्रीराम उत्तम संघाचा. इथून पुढे ही धावसंख्या 65च्या पलीकडे कसं जाईल या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल, ते म्हणजे टीम जय श्रीराम उत्तम संघाला. लेट्स सी इथे काय करते अनुराग. वन्स अगेन टू लिनस, फुल पिच डिलिव्हरी आहे, हा चांगला फटका कार्पेटच्या थ्रू आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे येतोय निश्चितच लॉंग बाउंड्री जवळ. मात्र पहिला फटका ऑफ साईडला आणि ते देखील आपण बघतोय चौथ्या षटकामध्ये येतोय. ही क्रिकेटची आयरनी आहे. आजकाल टेनिस बॉल क्रिकेट किती बदललंय याचं हे द्योतक म्हणावं लागेल. काय म्हणाल? हो येस, कारण इतक्या वेळानंतर बघायचं आहे तर ऑफ स्टंपला हा स्ट्रोक्स आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाज थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आहे, बघायचा आहे आकाशाला गवस निघालणारा आरपार जाणार नाही कारण एलिव्हेशन कमी आहे, प्रॉपर टायमिंग झालं नाही. शॉर्ट ऑफ लाईन बघा, विकेट जर बघितली तर फास्ट विकेट आहे. शॉर्ट ऑफ लाईन जरी चेंडू असला तर तो खूप वेगाने येतो आणि त्याला खेळणं इतकं सोपं काम नाही. केव्हाही मात्र हा फटका खेळणं कदाचित कठीण होतं आणि रायनलनं इथे कदाचित इथे पॉवरचा यूज केला नाही म्हणण्यापेक्षा तो यूज करता आलाच नाही, कारण चेंडू टप्पावल्यानंतर ज्या वेगानं आलाय त्या वेगानं बीट केलं इथे रायनलला. विकेट डाऊन. ॲल्सन येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी इथे रेग्युलर इंटरव्हलवर विकेट्स गेलेत. पहिला फलंदाज बाद झाला, धावसंख्या 12. दुसरा फलंदाज बाद झाला, धावसंख्या 24. तिसरा फलंदाज बाद झाला, धावसंख्या 39. चौथा 54 आणि आता पाचवा फलंदाज बाद झालाय, धावसंख्या आहे ती म्हणजे 55. रेग्युलर इंटरव्हलवर विकेट्स मिळत आहेत, त्यामुळे या सामन्यामध्ये जी आर दहिसर सुद्धा आहे. काय म्हणाल नितीन सर? हो येस, पण त्या अगोदर एवढंच सांगेन का 2 मिनिटं 22 सेकंद बाकी आहेत. तुम्हाला माहिती आहे कारण 4 षटकं 22 मिनिटांमध्ये झाली पाहिजे असा हा नियम आहे. तर त्याच्यामुळे फलंदाजाला विनंती आहे, कारण फलंदाज जर लेट आला तर गोलंदाज काय करेल, तर तुम्ही लवकर या असं प्लीज. ॲल्सन तयार झालाय. अनुराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, आपण एकदा टॅप केला ऑन साईडला. फटका योग्य नाहीये, मात्र डिफ्लेक्शनमुळे काही धावा जरूर मिळतील इथे. थोडंसं तातातय्या होत आहे इथे, कारण आउटफील्ड जर बघितली तर एक वेगळे आउटफील्ड आहे, कारण एक खारलांड मैदान आहे. त्यानंतर काल अचानक पाऊस आला, मैदानाची डागडुजी करण्यामागे बराच वेळ गेला, मात्र तरी सुद्धा क्रिकेटसाठी भरपूर काही आहे या मैदानामध्ये. या 2 धावा, या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचली 57 वर. 5 गडी बाद, धावसंख्या 57. ही इज ऑल राईट आय थिंक. तो व्यवस्थित आहे ना सर? लक्ष घाला त्या गोष्टीकडे, कारण आउटफील्ड थोडीशी मऊ देखील आहे, जास्त दुखापत होणार नाही. काल वरुण राजाची थोडीशी कृपा झाली होती, आता ते देखील सांभाळा, मी एवढं सांगेन. नेक्स्ट बॉल अनुराग. गुड शॉट. यावेळेला चांगलं टायमिंग केलंय आणि तो चेंडू देखील सीमारेषा पार जाणार आहे. अफलातून फटका ॲल्सनच्या बॅट मधून. प्रत्येक येणारा खेळाडू इथे दमकम दाखवतोय. षटकार.
जी वेळ दिलेली निर्धारित होती त्या निर्धारित वेळेमध्ये इथे 4 षटकं पूर्ण होत आहेत, त्यामुळे निश्चितच कौतुक करीन. या गोष्टी झाल्या पाहिजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कारण भरपूर महत्त्वाची आहे गोष्ट. आजकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेला पैसा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने खुणावतोय, मात्र तो पैसा कमवण्यासाठी जी मेहनत आहे ना, ती मेहनत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवलं पाहिजे. तुम्हाला निर्धारित वेळेमध्ये तुम्ही काम केलं पाहिजे, कारण 9 to 5 काम करताना 9 वाजताचं पंचिंग करण्यासाठी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्याचं पंचिंग झालं नाही तर एका दिवसाची पेनल्टी तुम्हाला बसते किंवा त्या पगार कट होतो. त्यामुळे इथे देखील त्या वेळेचा रिस्पेक्ट केला पाहिजे. कौतुक आहे इथे आयोजकांचं, चांगले नियम ठेवलेत. गोलंदाजी मार्कवर कोण? अमित येतोय. शेवटचं षटक आहे. किती धावा अजून? आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 63. जयश्राम उत्तम संघाची चांगली कामगिरी. इथून अजून पुढे 15 धावा आल्या तर या सामन्यावर पूर्ण कंट्रोल असेल टीमचा. हा चेंडू एक्झॅक्टली काय वाईड आहे. अवांतर धावा थोडेसे जास्त आलेत या एकूणच इनिंग मध्ये, कारण वाईड्स आले, नो बॉल्स आले, काही धावा आपण बाईच्या तुलनेत देखील जाताना बघितलेत, त्यामुळे थोडीशी मदत जास्त केली आहे. अवांतरच्या चेंडूने इथे सुरुवात करताना अमित. धावसंख्या 64. 64 for 5. पांजू चॅम्पियन्स ट्रॉफी. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे आणि इथे लिनस सुद्धा कसा कमी राहील. येणारा प्रत्येक फलंदाज षटकार ठोकतोय किंवा चौकार ठोकतोय. एक फक्त अपवाद डेन्झिलचा जो शून्यावर बाद झालाय. मात्र त्यानंतर आपण बघितला मॅकमिलन, गोविन, नेक्सन, बावे शिलारनं चौकार ठोकला होता. रायनल इथून षटकार ठोकलाय. लिनस षटकार ठोकतोय आणि एल्सन देखील षटकार ठोकतोय. त्यामुळे प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट केलाय आणि म्हणूनच ही धावसंख्या आपण बघतोय 70 वर जाऊन पोहोचलाय. ग्रेट बॅटिंग बाय जयश्राम उत्तम. जी आर दहीसर कुठेतरी गोलंदाजीमध्ये कंट्रोल दिसून आला नाहीये. अनुरागची 2 षटकं, मात्र त्या 2 षटकामध्ये धावा देखील भरपूर आल्या. पहिल्या षटकात त्यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी येताना देखील त्यांनी 16 धावा खर्च केल्या, म्हणजे तब्बल 29 धावा. 3 गडी त्यांनी जरूर बाद केले आणि मात्र 29 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यामुळे कुठेतरी इथे या सामन्यामध्ये भरपूर मोठं काम करावं लागेल जी आर दहीसरला. धावसंख्या 70. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. यावेळेला एक वेगळा फटका. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे फटका खेळलेत, मात्र काही धावा जरूर मिळतील. चेंडू अजूनही जर बघितलं ट्रॅव्हल होताना दिसतोय. या गडीला आपण बघतोय ही 3री धाव देखील कंप्लीट होताना दिसते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 73 धावा. हे आव्हान आता भरपूर मोठं होत चाललंय. कालचा दिवस आपण बघितला 81 धावा होत होत्या सर, आणि कदाचित आज पहिल्या सामन्यापासून ती घंटा वाजले. काय म्हणाल? हो यस, मी काल सांगितलं ना, कारण हे मैदान कसं आहे, कधी कधी 30-35 धावा पण इकडे झाल्या नाहीत. आणि कालचा दिवस बघितला तर जवळजवळ 75 धावा क्रॉस झालेल्या आहेत. तर तो सुद्धा इतिहास आहे. मात्र बघायचं आहे पहिल्या मॅचमध्ये अजून, कारण शेवटचं षटक तिथे चालू आहे, काही चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल अमित वर पिच केलाय. वेगवान चेंडू होता. हा लेफ्ट का केला? एल्सन ड्राईव्ह करू शकले असते. कधी कधी थोडंसं टेक्निकली साऊंड खेळावं लागतं, मात्र ती गोष्ट आता तो बघा, तो आता शॅडो प्रॅक्टिस मध्ये ती गोष्ट दाखवतोय. क्रिकेट आहे मित्रांनो, शिकलं पाहिजे. मात्र चांगला वेगवान चेंडू. ताशी जवळजवळ 139 चा स्पीड होता. नेक्स्ट बॉल. हा चेंडू खाली राहिलाय. जी अपेक्षा केली उंचीची ती अपेक्षा फोल ठरतीये. मात्र हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे. वाईडचा इशारा. हवांतर धाव. दिशा भरकडलेत पुन्हा एकदा. वेगावर स्वार होताना कुठेतरी नियंत्रण नाहीये आणि ते नियंत्रण पुन्हा एकदा दिसून आलं नाहीये. संघाची धावसंख्या 74 झाली आहे. चार दहीसर प्रयत्न जरूर करतायत, मात्र कुठेतरी विकेटच्या पाठीमागून ओमकार या सगळ्या गोष्टी रीड करत असेल की एक्झॅक्टली आता मला काय करायचंय. डावखुरा क्लासिक बॅटर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे विकेट सोडावी लागेल ती म्हणजे एल्सनला, कारण इथे आपण बघतोय लिन स्ट्राईक साठी पुढे आलाय आणि एल्सनला विकेट सोडावी लागते. अजून एक धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या झाली ती म्हणजे 74.
गाणी वाजवली जात आहेत डीजे जयेश यांच्या मार्फत. एकविरा देवी आई एकविरा देवी यात्रा येते. जस्टिन येतोय नवीन बॅटर. नॉन स्ट्राइक एंडला जस्टिन, स्ट्राइक एंडला लिनियस आहे. शॉर्ट अप अँड डिलिव्हरी आहे. ऑन साइडला जर बघितला तर वेगळ्या टापचा फटका, काही डिफ्लेक्शन आणि चेंडू जवळ जवळ सीमारेषेच्या जवळ आहे. आणि असं असताना चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. या 2 धावा. धावसंख्या पुढे सरकेल. 76 वर जाऊन पोहोचले. 76 चांगली मोठी धावसंख्या. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजूचा एक अफलातून क्रीडांगण आहे आणि इथे खेळण्याची मजा काही औरच आहे. मात्र आगरी कोळी क्रिकेट असताना या बाजूने गोलंदाजी होते, कारण त्यांना थोडस नक्कीच ऍडव्हान्टेज दिला गेला पाहिजे. यावेळेला हा स्ट्रोक किती वेगाने कंप्लीट झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे परतावा लागेल लिनसला. षटक मात्र इथे संपतायत. 5 धावसंख्या झाली ती म्हणजे 76. 77चं चेस डाऊन असेल जे आर दहिसर संघाला. जास्त वेळ वाया घालवू नका. लगेच मैदानाच्या आतमध्ये विनंती करतो या जय श्रीराम उत्तन. आणि एक डीजे ब्रेक नंतर पुन्हा एकदा जॉईन करूया सन्माननीय नितीन सर यांच्या. चला किंग स्टार उत्तन आणि अम्मो 11 मीरा रोड टॉस बॉक्स मध्ये या. इन्व्हाइट करतोय तुम्हाला. यानंतरचा सामना आहे. 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला दोन्ही कॅप्टन्सना यावं लागेल. किंग स्टार उत्तन आणि अम्मो 11 मीरा रोड. नवतरुण स्पोर्ट्स पांजू चॅम्पियन ट्रॉफी चॅम्पियन बघायचं आहे. उद्याचा दिवस बाकी आहे. हा फिरता चषक ज्या लाईट्स ऑन आहेत या ट्रॉफीमध्ये आणि 20 वर्षाच्या अगोदरची भरपूर मोठमोठ्या आठवणी ताज्या करून दिल्या. तर बघायचं आता या स्पर्धेला जर बघितलं तर पैशाला महत्त्व नाही. आता महत्त्व आहे या ट्रॉफीला, या चकाकणाऱ्या आणि फिरणाऱ्या आणि रंगीबेरंगी ज्या लाईट्स तुम्ही बघतायत. प्रत्येकाचं स्वप्न असेल आपल्या हॉलमध्ये ही ट्रॉफी सजवून ठेवावी. चला किंग स्टार आणि अम्मू 11 आयोजकांना विनंती आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट केलं का? धावा बघायचं आहे, कारण सोपं पण नाही अवघड पण नाही असं म्हणू शकत नाही. कारण मनामध्ये जिद्द आत्मविश्वास तुमच्याकडे जर असला तर तुम्ही सगळं काही बिंदास करू शकता. मात्र तो आत्मविश्वास 11च्या 11 खेळाडूंना आपल्या स्वतःवर पाहिजे. हे संपार आयोजन कमिटीला विनंती आहे का तुमची 1-2 माणसं इकडे स्टेजवर ठेवा. समोरचे जे संघ आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा, कितपर्यंत पोहोचलेत या सर्व चर्चा करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला, कारण मग काल बघितलं ना, मग 2-2, 3-3 षटकांचे सामने खेळवावे लागतील आणि बऱ्याचशा टुर्नामेंट चालू असल्यामुळे. कारण सगळ्यात महत्त्वाचं मध्ये इनडायरेक्टली इकडे येण्यासाठी रोड नाही, टायटॅनिक बोटची वाट बघावी लागते.
तर त्याच्यामुळे थोडासा उशीर होतो असं म्हणायला हरकत नाही. 30-77 टार्गेट आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. यानंतरचा सामना आहे किंगस्टार उत्तन आणि अम्मू 11 मीरा रोड. त्यानंतर यशमीत 11 कासाराडोली आणि मनोहर 11 आणि त्याच्यानंतर साईश खारबाव आणि KB 11 मीरा रोड. सॉलिड टीम आहेत. आज आज तर मजा येणार, खूप मजा येणार. चला स्टार्ट ऑफ द मॅच. गोलंदाजी मार्कवर मॅकमिलन. एक मिनिट. चालू करा. जितेश आणि ओमकार मॅको. पहिला चेंडू बघा. एक तर कॉन्क्रीट विकेट आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही बॅकफूट क्रिकेट खेळाल तर मग कसं होणार. मात्र ऑफस्टंप जी लाईन आहे थोडीशी अक्रॉस झाली. सुरुवात चांगली होते, बोनस स्वरूपामध्ये होते. धावसंख्येला सुरुवात होते. धावसंख्या ती म्हणजे एक. अजून 76 76 धावा करायच्या. चेंडू शिल्लक आहेत ती म्हणजे 30. जितेश आणि ओमकार. नॉन स्ट्राईकला ओमकार, मुंबईचा वंडर बॉय, चिपळूणचा ओरिजिनल राहणारा ओमकार देसाई. 11 चेंडूमध्ये जे अर्धशतक आत्ताच केलं होतं सावरड्याला. आमदार शेखर निकम. खूप मोठी स्पर्धा, मजा आली ओमकारला तिकडे बघताना. आणि का बॅटिंग केली होती 11 चेंडूमध्ये. मात्र काल संकेतजी जर बघितलं तर इकडे साहिल पाटीलनी 14 चेंडूमध्ये 54 धावा केल्या. फुल टॉस चेंडू आहे, थोडंसं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला तिकडे चेंडू जातोय. खेळाडू तिकडे आहे मात्र बघा, कारण थोडासा डीपला होता आणि तिथपर्यंत 2 धावा आरामात कंप्लीट करतायत हे दोन्ही फलंदाज. बघा काल जेव्हा आम्ही तुकारामजी यांच्या जोडीला चर्चा करत होतो, जेव्हा एखादं टार्गेट तुम्ही उतरता आतमध्ये तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे गेम प्लॅन पाहिजे का प्रत्येक षटकामध्ये. आणि कुठला गोलंदाज चांगला आहे, कुठल्या गोलंदाजाला किती धावा करायच्या आहेत, हा गेम प्लॅन तुमच्याकडे पाहिजे. आता मात्र बघा थोडंसं बैठी शॉट म्हणावं लागेल. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक तिकडे धावत आहेत चेंडूच्या मागे. थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. हे बघा डायरेक्ट थ्रो केला होता. नॉन स्ट्राईक फलंदाज यांना धावचित करण्याचा थोडासा मानस होता यष्टीरक्षक यांचा, तो पूर्ण होत नाही. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4. सरफराज खान टेस्ट क्रिकेटमध्ये दोन्ही इनिंगमध्ये 50 धावा करणारा महाडचा सरफराज खान इंडियन टीमचा 4था खेळाडू, 4 नंबरचा खेळाडू, कारण धावसंख्या ती म्हणजे 4. थोडंसं बघा फिल्डिंग्समध्ये काहीतरी चेंज करतायत तर बघायचं, कारण या अगोदर संकेत जे तुम्ही सांगितलं जेव्हा तुम्ही मिडल स्टंप आणि लेग स्टंपला गोलंदाजी करताना आता शॉर्ट फाईन लेग किंवा डीप फाईन लेगला प्रोटेक्शन आहे किंवा नाही आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही गोलंदाजी केली पाहिजे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुल करायचा होता. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑर्ग्युमेंट करू नका. बघा मी पुन्हा एकदा सांगतो, हे तिन्ही अंपायर जवळजवळ 25 ते 30 वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत आणि सगळे नियम त्यांना माहिती आहेत. तर त्याच्यामुळे विनंती आहे प्लीज, कारण बघा कारण वेगवान खेळपट्टी आहे आणि शॉर्ट ऑफ लेन चेंडू खेळणं मी अगोदर संकेतजीनं सांगितलं होतं इतकं सोपं काम नाही. तुमचे लुक्स चांगले पाहिजे, सुमित डेगलेसारखी ताकद तुमच्याकडे पाहिजे. काल धनेशनी काय षटकार मारला होता मस्तपैकी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बघा गॅपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ओपन ग्राउंड आहे तेव्हा तुम्ही रूम दिला पाहिजे, तेच काम बॅटरनी केलं होतं. पुन्हा एकदा कॉल, पुढे गाडी आली, थ्रो डायरेक्ट केला अंपायरकडे. बघा काय गरज होती का या विकेट बद्दल संकेतजी काय वाटतंय? कदाचित 2 धावा इथे झाल्या होत्या आणि या गीतेचं मैदानात असणं गरजेचं होतं, कारण उजव्या हाताच्या फलंदाजाला या मैदानात नक्कीच भरपूर मोठी संधी आहे. ओमकार एक क्लासिक बॅटर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो डावखुर आहे. मात्र इथे या मैदानात त्याच्यासाठी किती आहे सध्याच्या एकूणच या वेळेमध्ये हे पाहणं रंजकतेचं ठरेल. मात्र इथे 2 धावा झाल्यानंतर काही एक गरज नव्हती. मात्र निश्चितच आपण बघतोय या 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर तिसरी धाव घेताना फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालाय. हो येस, जर बघितलं तर तब्बल 3 धावा केल्या, कारण सुरुवात चांगली करायला पाहिजे. मोठं टार्गेट आहे, 5 षटकांचा सामना आहे. 22 मिनिटामध्ये तुम्हाला माहिती आहे 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत, हा नियमसुद्धा आहे. तर आज जसं वेल डन नवतरुण ग्रुप पर्व पहिला आहे, मात्र शानदार जानदार जबरदस्त आयोजन. येस अंपायर, येस थोडंसं चेक करतोय आम्ही. परशुरामजी कुठे आहेत?
वी आर चेकिंग. कारण एक्झॅक्टली घडलंय काय, ज्यावेळेला मॅकमिलन गोविंद चेंडू इथे पकडलाय त्यानंतर निश्चितच स्टंपकडे जात असताना काही गोष्टी अशा दिसत आहेत की एक्झॅक्टली त्याचा फुट मुवमेंट अगोदर पायाला लागली आणि त्यामुळे बेल्स वर गेले आणि नंतर त्यांनी विकेट्स डाऊन केली आहे. त्या दरम्यान मात्र इथे फलंदाज इथे सुखरूप आहे, त्यामुळे इथे नॉट आउट आहे. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क इथे पाहायला मिळतंय. काही गोष्टी ज्या वेळेला डाऊटफुल असतात त्याचा विचार केला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा हा फायदा असतो मित्रांनो आणि कदाचित इथे ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे गिरीश सर्वाइव्ह करतोय, मात्र हा कॉल चुकीचा होता हे नक्कीच म्हणेन मी, कारण 2 धावा झाल्या होत्या. तिसऱ्या धावेसाठी ऍक्च्युली स्ट्राईक एंडकडे येण्याचा प्रयत्न होता तिथे गिरीशचा, मात्र इथे थोडीशी चूक मॅकमिलन गोविंदची झाली कारण त्याचा फुट आधी एकूणच आपण बघतोय या यष्टी वाकवतोय आणि त्यानंतर तो विकेट हे करतोय, ब्रेक करतोय. मात्र तरी सुद्धा त्याच्या नंतर इथे गिरीश सुखरूप आहे. 2 धावा या फटक्यावर. हा सेफली आहे बघा. हाच फायदा होतो कधी कधी थर्ड अंपायरचा. थोडंसं वाटलं होतं डाऊटफुल. फुल पिच डिलिव्हरी, क्या बात आहे. स्ट्रेट लेन मध्ये अप्रतिम क्लासिक इजाज कुरेशी स्टाईल मध्ये हा स्ट्रोक तुम्ही बघितला. मिळतोय नवतरुण ग्रुप आयोजित पॉन्जू चॅम्पियन ट्रॉफीचा ब्रँडेड चौकार. ओमकार गोळे टाइम शेल्ड क्रिकेटर आहे आणि तो क्लास इथे या फटक्यामध्ये दिसून आलाय. चौकार. ओडिओ सर. डबल फिगर मध्ये धावसंख्या 10. आता मात्र बघा, कारण खेळायचा होता पुण्याला, चेंडू गेला ठाण्याला. ऑन साईडला खेळायचा होता. फर्स्ट अँड सेकंड स्लीप रिझनच्या गॅपमध्ये थोडासा चेंडू गेला. ओमकार गोळे खरोखर लेदर क्रिकेटर, अप्रतिम खेळतात. टाइमशील्ड खेळणं सुद्धा खूप आज भाग्य आहे. आणि या अगोदर जो स्टेट लेनमध्ये चौकार बघितला ते सर्व लेदर क्रिकेटची गुणवत्ता आहे संकेतजी. केव्हाही. मात्र इथे 77चं चेस डाऊन. पहिल्या षटकात धावा जवळजवळ 15 ते 16 यायला पाहिजे होत्या, कारण ती रिक्वायर्ड रन रेट जी सरासरी आहे ती मेंटेन करणं गरजेचं होतं. मात्र या घडीला आपण बघतोय धावसंख्या फक्त पॉवर प्ले मध्ये आली ती म्हणजे 10. त्यामुळे आता इक्वेशन काय, 24 चेंडूंचा खेळ उरलाय आणि 24 चेंडूमध्ये तब्बल 67 धावा बनवायची आहेत आणि इथे जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो आता 17च्याही पलीकडे गेलाय. त्यामुळे कुठेतरी इथून पुढे आता फक्त आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. जेव्हा आपण एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट बोलतो ते आक्रमण करावं लागेल. हो यस, कारण बघायचं 24 चेंडू 67 धावा करायच्या आहेत. ही मॅच जर जिंकायची असेल बघायचं आहे जवळजवळ 17 ते 18 धावा कराव्याच लागतील प्रत्येक षटकामध्ये. जर तुम्हाला ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार करायची असेल, रसिक प्रेक्षकांचं मन जिंकायचं असेल, थोडंसं रसिक प्रेक्षकांना खुश करायचं असेल, कमाल धमाल करायची असेल तर चौकार आणि षटकार मारावे लागतील. गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय रायनाल. पहिला तर चेंडू बघायचा आहे, जो नेहमी खेळतो फायनल त्याचं नाव आहे रायनाल. जिथे बाद होतोय. आता निकित आलेला आहे तर बघायचं आता यांच्यामध्ये पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा विकेट जाते, मोठं टार्गेट आहे, तेव्हा तुमच्या दोघांमध्ये जे चांगलं कॉम्बिनेशन पाहिजे आणि जे डावपेच पाहिजे आणि पार्टनरशिप चांगली झाली पाहिजे. मात्र इकडे कोण आहे, रायनाल. तेज एक्सप्रेस मीरा भाईंदरेंकडून शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. बघायचा ऑन साईडला डीप अडिश काऊ कॉर्नर ला तिकडे चेंडू जातोय. वॉटर कलेक्ट, वॉटर थ्रो, गाडी सुटली, शेटी वाजली. कॉल द्यायला पाहिजे होता. नाराज झालेले आहेत फलंदाज तिकडे. कमॉन डीजे.
अफलातून गाणं, काय अप्रतिम गाणं वाजवलं. आणि बघा जसं वडक्याचा विषय आला तसं उत्तनचं वडकं देखील आलंय इथे. वेलकम उत्तन. कृणाल येतोय, नवीन बॅटर कृणाल ठाकूर, अजून एक क्लास बॅटर आहे. मात्र इथे धावचित आपण बघतोय, काही एक गरज नव्हती त्या एकूणच धावेची. ओमकारला इथे माहिती आहे की या विकेटवर उभं राहिलं तर धावा होतील. सर कालचा दिवस इथे ज्या ज्या धावा झाल्या त्या विकेटवर उभं राहून झालेत. तुम्ही विकेट बहाल करून धावा करू शकणार नाहीये, काय म्हणाल? बघा आता तुम्ही जर दुकान टाकले आणि दुकानावर जर तुम्ही उभं न राहणार, कस्टमर कुठून येणार? तसं क्रिकेटचं आहे, विकेटवर उभं राहा, रन ऑटोमॅटिक येतील. रायनाल शॉट ऑफ प्लेन पुल करायचा होता, डीप स्क्वेअर लेग. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र अंपायर सांगतात वाईट आहे. अवांतर धाव आहे, अवांतर धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 12. टेस्ट क्रिकेट नक्कीच यशस्वी जयस्वाल सध्या 12 क्रमांकावर आहे. 67 क्रमांकावरून डायरेक्ट उडी घेणं 12 क्रमांकावर इतकं सोपं काम नाही. डबल धमाका केला होता. अजूनपर्यंत टी टेस्ट चालू आहे. क्या बात आहे, सुमित डेगले स्टाईल बघायचं आहे. मात्र एलिव्हेशन कमी आहे, चेंडूच्या खाली तिकडे बघायचं आहे. क्षेत्ररक्षक आहे, नेल्सन पाटील आहे. आणि ही ताकद आहे मित्रांनो, ही ताकद समुद्राची आहे, ही समुद्राच्या वाळूची आहे, ही होडीची ताकद आहे. आणि खरोखर गोलंदाजी करताना बघा रायनलकडे किती ताकद आहे. खूप वेगाने गोलंदाजी करतो. आणि बघायचं आणखीन एक गडी तिकडे बाद होतोय, तो म्हणजे ओमकार तिथे बाद झालेला आहे. आता बघायचं कुणाल यांना साथ देण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येते. कार्यक्रम करणं बरं दिसत नाही. सर्वजण रसिक प्रेक्षक आनंद घेत असतात. आता मात्र बघा थोडासा सूर्यकुमार यादवची आम्हाला आठवण करून दिली. फुलटॉस चेंडू होता, चेक करण्यासाठी सांगितलेले आहे. चला आपण चेक करूया. परशुरामजी इकडे बसलेले आहेत थर्ड अंपायरच्या माध्यमातून. टीम उत्तन आणि टीम अमू 11 कॅप्टन. लगेच डगआउट मध्ये जाण्यापेक्षा थोडंसं तुम्हाला इथे थांबावं लागेल, कारण थोडंसं उशिरा तुम्ही आलात. आम्ही रिस्पेक्ट करतोय तुमचा, मात्र तरी सुद्धा लगेच कॅप्टननी प्लीज या, कारण नाणेफेक क्लिअर करायची आहे. आणि त्यानंतर हा सामना संपल्यानंतर आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. वी आर चेकिंग. जेटीसीचा कॅमेरा अप्रतिम वर्क पाहायला मिळतोय. वेल डन मृणाल मात्रे अँड कंपनी. हा फटका खेळताना नी बेंड झाली. मात्र एक्झॅक्टली यस नो बॉल आहे, कारण चेंडू जर बघितला तर लीन होत नव्हता स्टंपच्या खाली, तो स्टंपच्या वर होता, म्हणून हा नो बॉल घोषित केलाय. हा फटका जर बघितला तर मोठा फटका होऊ शकला नाही. फक्त एकच धाव मिळते. किंगस्टार उत्तन कॅप्टन आणि अम्मू 11. आम्ही थकलो तुम्हाला आता बोलून बोलून. या लवकर या. अम्मू 11 कॅप्टन आलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा सुगंध देऊन गेला. ज्याप्रमाणे चाफ्याचा सुगंध त्याच्यापासून अलग होऊ शकत नाही, आणि तो सुगंध इकडे दरवळला. परफ्यूम डिलेव्हरी का म्हणतात, कारण गुडलँड स्पॉटला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बघा थोडासा लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांच्या नोजवरून चेंडू गेल्यानंतर भरपूर असे किस्से आहेत. ज्यावेळेला सुनील गावस्कर सर बॅटिंग करत होते, शॉट मिडिकला होते, भिविन रिचर्ड गोलंदाजीला होते, माल्कम मार्शल. काय किस्सा घडला नक्कीच सांगेन. आता मात्र बघा बॅकफुट पंचचा थोडासा साऊंड चांगला आला. कॅच ड्रॉप आहे, धरती मातेला तिथे दान करतायत. फलंदाज सांगतो थँक्यू व्हेरी मच, गुड सपोर्ट टू मी. कारण एक एक कॅच काल गुरुदेव आणि गुरुदेवची जी मॅच चालली होती संकेतजी, आणि त्याच्यामध्ये टर्निंग पॉईंट होता का दोघे जण आले पण कॉल दिला नाही, आणि तो कॅच सगळ्यात महत्त्वाचा होता. लगेच त्याच बॅट्समॅननी षटकार मारला, मॅच फिनिश करून टाकली. नेक्स्ट बॉल रायनल वर पिच केलाय, चांगला स्क्वेअर कटचा फटका. चेंडू गली रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. किती धावा मिळतील हा मोठा प्रश्न. मात्र ही दुसरी धाव असेल. थ्रो बघा काय थ्रो आहे, अफलातून थ्रो आहे. मात्र क्रीज मध्ये सुखरूप आहेत कृणाल. लिनेचा अफलातून थ्रो होता. मात्र या दोन धाव्यांनी फरक जरूर पडेल, मात्र मोठा इम्पॅक्ट. या सामन्यात जिंकायचा असेल तर भरपूर मोठा इम्पॅक्ट दाखवावा लागेल, तो म्हणजे टीम GR दहिसरला.
येस संकेतजी, बघा इथे 2 षटकं संपलेली आहेत. 9च्या सरासरीने 18, फर्स्ट इनिंगमध्ये 12च्या सरासरीने 24 धावा होत्या. कुठेतरी सरासरी कमी आहे जी पुढे जायला पाहिजे, कारण टार्गेट मोठं आहे. आता तेवढंच टेन्शन दोन्ही बॅटरला वाढलेलं आहे. केव्हाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे मुख्य बॅटर आहेत ते बाद झालेत. एका बाजूला आपण गितेशला बघितलं, तो बाद झाला. त्यानंतर ओमकार गुले असं वाटतोय की रंगात येतोय, मात्र तो देखील बाद झालाय. निकेतचं देखील धावचीत होणं माझ्यासाठी सरप्राइझिंग होतं, कारण तो देखील अतिशय चांगला बॅटर आहे. मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं होतं, मात्र समोरच्या संघाला ज्या वेळा तुम्ही दुर्दैवीरित्या ती विकेट बहाल करता त्यावेळेस कुठेतरी तुमच्या एकूणच त्या क्रिकेटच्या ज्ञानाविषयी नक्कीच संभ्रम निर्माण होतो. मात्र ती वेळ ठरली आहे. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर कुणाल आणि वरुणला आपल्या हातात सगळी सूत्र घ्यावी लागतील, कारण आता इक्वेशन जर बघितलं तर भरपूर मोठे आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजूनही जवळजवळ 59 डावा पूर्ण करायचे आहेत. 18-59 आहे, सरासरी वाढलेली आहे. तर 20 तुम्हाला धावा कराव्या लागतील. थँक्स अंपायर अमोल वेतोस्कर सर आम्हाला सिग्नल देत आहेत. पॉवर प्ले दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी. 18 चेंडू आणि 59 धावा, 20 धावा, म्हणजे तब्बल 3 षटकार संकेत जी तुम्हाला तर मारायचेच आहेत. आणि हे ग्राउंड आहे, हवा आहे. अरे चला थोडंसं मजा करा, रसिक प्रेक्षकांना खुश करा जरा, आणि आम्हाला सुद्धा गरमागरम करा, म्हणजे कॉमेंट्री करायला जाम मजा येईल. भावेश शाह, सध्या भावेश पवार खूप मोठं नाव आहे मित्रांनो. 1 साइड बॅटिंग करून आपल्या टीमला लागोपाठ 27 फायनल जिंकून देण्याचा इतिहास त्यांच्या गोरसई B11च्या नावावर आहे. लो फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बघा सेकंड टप्पा परफेक्ट आपल्या हातामध्ये गॅदर केला, थ्रो चांगला येतोय, मस्तपैकी थ्रो आहे. धावसंख्या ती म्हणजे 19. 23-66, चांगला अटॅक आहे. डायरेक्ट हिट करतील का? सुपर इलेक्ट्रिफाइंग क्रिकेट बाय जय श्रीराम उत्तन. हे मैदान कदाचित आमचं आहे, या मैदानावर हक्क आमचा आहे. या पद्धतीचं क्रिकेट इथे पाहायला मिळते. अगोदर बॅटिंग करताना एक हाती जबरदस्तरित्या अफलातूनरित्या कामगिरी टीमवर्क दिसून आल्या, आणि त्यानंतर आपण बघतोय आता क्षेत्ररक्षणात देखील अतिशय चांगलं कसब इथे पाहायला मिळतोय. त्यामुळे या एकूणच चक्रव्यूहातून आता बाहेर कसं यायचं ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. भावेश पुरता चेंडू आहे, टायमिंग होत नाही प्रॉपर. स्ट्रोक्स मध्ये जर बघितलं बॅटवर चेंडू येतोय, मात्र सिंगल्सनी काय होणार आहे. आता 21 चेंडू आणि 64 धाव. अरे सॉरी, 15 चेंडू सॉरी आणि 56 धावा. दिल्ली अभी बहुत दूर आहे. पुन्हा एकदा बघा, मला वाटतं सिंगल्सच तिकडे मिळेल. 14 चेंडू आणि 55 धावेची गरज. 5 षटकांचा सामना आहे. पहिला सामना आज तुम्ही इकडे बघत आहात JR दहिसर आणि जय श्रीराम उत्तम. पिच चेंडू होता, डीप अडी स्ट्रॉंग अन लाईक क्षेत्ररक्षक तिकडे आहे. पुन्हा एकदा सिंगल्स 13-54. श्री 11 दहिसर आणि किंग स्टार उत्तन असा सामना होणार आहे. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे तुम्ही या प्लीज. येस, कारण बघा शेवटचा चेंडू तिथे डॉट घेत आहेत. आणखीन दडपण इकडे संकेतजी आता वाढलेलं आहे. मला वाटतं 12 चेंडू 54 धावा. काय वाटते, होतील नाही होतील मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार होईल का? हॅलो, मॅचचं एकूणच गणित जर बघितलं तर निश्चितच लांब गेलंय. 12 चेंडू आणि एकूणच 54 धावा, ही भरपूर मोठी कामगिरी करावी लागेल. न भूतो भविष्यात आक्रमण करावं लागेल. मात्र मॅकमिलन गोविंद पुन्हा एकदा आपल्या हातात चेंडू ठेवणार आहे, आणि त्याला पूर्ण माहिती आहे की मॅच आपल्या हातात आहे, ती अशी सोडायची नाही आहे. आणि कदाचित म्हणून जबाबदारी हा महत्वाचा शब्द मी इथे वापरीन. ती रिस्पॉन्सिबिलिटी तो नक्कीच घेतो. मॅकमिलन टू वरुण. प्ले अँड मिस. बघा, एकतर तुम्ही फुटवर्कचा उपयोग करत नाही, फक्त जागेवरून गरमागरम एवढी विकेट आहे, फास्ट विकेट आहे, तर असं नाही होणार आहे. 11-54.
सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, त्रिफळाची फर्निचर उद्ध्वस्त, खेळ खल्लास, फलंदाज बाद. ग्रेट ग्रेट. क्या बात आहे. घारापुरी वाल्यांचं हे ओरिजिनल गाणं आहे. चर्चगेटला गेलात तर मग तुम्हाला बोटीमध्ये बसावं लागेल, घारापुरीला जावं लागेल. अप्रथम पर्यटन स्थळ जबरदस्त आहे. मात्र बोटीने प्रवास मला वाटतं जर पांजोगावला एक भेट झालं तर उत्तनवाल्यांना होडी घेऊन खूप बरं पडेल. भाईंदरवरून तर होडी सुरू झालेली आहे, पण ती किल्ल्या बंदरला सुरू झाले, पांजोला नाही. रो रो सर्व्हिस बऱ्याच काळापर्यंतची मागणी होती, मात्र ती थोडंसं उशिराला काय होईना मात्र पूर्ण झाले. वळूया पुण्याच्या या सामन्याकडे. आडवा पट्टा सक्सेसफुल नाही आहे. खेळायचा होता गोवंडी, चेंडू गेला भिवंडी. सिंगल्स तिकडे मिळेल. आता 90 चेंडू आणि 53 धावा. लेग बायचा थोडासा इशारा देतात अंपायर. थँक्स. 9-53. मॅकमिलन ऑलराऊंडर का म्हणतात या क्रिकेटरला. डीप मिड विकेट बघा, प्रयत्न चांगला केला होता, देर आहे दुरुस्त आहे, मात्र खूप उशिराने हा चौकार येतोय. चेंडू 49 धावा. आता मात्र बघा अक्रॉस क्रिकेट, सक्सेसफुल क्रिकेट म्हणावं लागेल. सक्सेस होतोय या थोडासा आडव्या बॅटने खेळलेला. जर स्टोक्स तुम्ही बघितला डीप स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावा मिळत आहेत फलंदाजाला. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा. 6 चेंडू 42 धावा होताना संकेत जे मी बघितलेले आहेत, सांगेन तो सामना मी तुम्हाला. तर 6-42 करायच्यात. एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल. चला टू कॅप्टन आम्ही इन्व्हाइट करतोय. किंगस्टार उत्तन आणि श्री 11 दैसर. सन्मान्य अशोकजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे. किंगस्टार आणि श्री 11. लेडीज अँड जेंटलमॅन, स्टार्ट ऑफ द सेकंड डे, सेकंड मॅच. टॉस बॉक्स मध्ये जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र तुम्ही बघत आहात. 2 कॅप्टन इकडे आज अवेलेबल आहेत. सर्वात प्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्ही इकडे आल्याबद्दल. खूप मजा येणार आहे, धमाल येणार है. कैसा लग रहा है ये जो ट्रॉफी, चमचमाती जो ट्रॉफी है, उठा के लेके जाओगे कल शाम को? कोशिश करेंगे. क्या बात है. कोशिश करने वाले पे तो कभी हार नहीं होती. चला म्हात्रे दादा इकडे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करूया. बघा एका साईडला आहे 9 तरुण ग्रुप आणि एका साईडला पांजू चॅम्पियन ट्रॉफी. एका साईडला 9 तरुण ग्रुप. दादांना मी विनंती करतोय, इथे टॉस होतोय. चला कॅप्टन वॉज द कॉल. पांजू ट्रॉफी. Yes, Panju Champion Trophy. Congratulations, you won the toss. What you decide and what's the reason? बॉलिंग. बॉलिंग काय वाटतंय? मैदान मस्तपैकी आहे. 20-25 वर्षाच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. कारण आता 50,000 महत्वाचं नाही, महत्वाचं ही ट्रॉफी. काय म्हणाल? सर ही जर पांजूची टुर्नामेंट असते ती छोटी तर असली तर ट्रॉफीसाठी जाणली जाते. चांगलं बोलायचं झालं तर आज संघाचा परफॉर्म कसा आहे यावर्षी? यासाठी आज पूर्ण उत्तम नाही, फक्त आमची लोकल टीम आहे आणि 2-3 मुलगे असतील. सेम साइड या एनी चेंज प्लेयर? नो सेम साइड. चला तर यू लॉस्ट द टॉस. सभी का सपना होता है टॉस बॉक्स में आने के बाद टॉस जीतना चाहिए. क्या लगता है आपको, टॉस जीतना जरूरी था इस मैदान में? टॉस जीतना तो जरूरी होता ही है, पर हमको चलेगा, बैटिंग करेंगे, 60+ करने का ट्राई करेंगे हम. जब भी पांजू गांव में आप आते हो कैसा लगता है, क्या फील होता है ट्रॉफी देख के? ट्रॉफी देख के तो जीतने का ही मन होता है,
पर अभी जब से आपने क्रिकेट खेलने को शुरू किया, कौन मार्गदर्शक, आपका गुरु किसे मानते हैं आप क्रिकेट में? आप टेनिस में बोल रहे हो कि टेनिस में तो थॉमस डायस. थॉमस डायस बहुत बड़ा नाम आहे. चलो दोन्ही कॅप्टन्सना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो, बेस्ट ऑफ लक देतो. लक्षात ठेवा 5 षटकांचा सामना आहे. 4 षटकं 22 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. चला बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. संकेतजी. थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र आपण बघतोय फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण या षटकात देखील आपण बघतोय एल्सनच्या धावा नाही आहेत. पुढचा सामना सेट झालाय मित्रांनो. पांजू चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही बघताय. नवतरुण ग्रुप्स हे अफलातून आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि JTCचा कॅमेरा सगळ्या गोष्टी फॉलो करतोय. हा अप्रतिम फटका कोणाच्या बॅट मधून धावसंख्येला थोडासा आकार येईल, पराभवातील अंतर थोडंसं कमी करील. आलाय षटकार, मात्र संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या 45 दिसते. 77 धावांचं चेस डाऊन, आत्ताशी 45 होत आहेत. म्हणजे जवळजवळ संघ आपण बघतोय अजूनही मागे आहे तब्बल 32 धावांच्या. आल्सन कृणाल यावेळेला डाऊन द लेग वेगवान चेंडू होता. ताशी तब्बल 142 किलोमीटर पर वेगाने टाकलेला हा चेंडू होता, मात्र आउटसाइड लेग स्टंप. वाईटचा इशारा. पराभवातील अंतर थोडंसं कमी होईल. धावसंख्या 46, अजूनही 31 धावांची गरज आहे. 31 रिक्वायर्ड रन्स टू विन. शॉर्ट ब्लँड डिलिव्हरी आहे, समोर खेळले, चांगला फटका आहे. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेच्या पार आलाय. कणकणीत चौकार. मात्र इथे आपण बघतोय धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त 50 आणि तब्बल 26 धावांनी पराभव केलाय तो म्हणजे जय श्रीराम उत्तम संघानं. अभिनंदन जय श्रीराम उत्तम संघाचं आणि तितकंच कौतुक JR दहिसरचं या स्पर्धेमध्ये समाविष्ट झाल्याबद्दल. धन्यवाद तुमचं. पुढचा सामना लगेच घेऊन येतोय तुमच्या समोर. 2 चांगले संघ पुन्हा एकदा आमने सामने. एका बाजूला उत्तमचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे श्री 11 दहिसर. दोन्ही संघांचं करूया कौतुक आणि करूया त्यांचं स्वागत आणि म्युझिक ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया पारजूच्या